नागपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांदरम्यान बेलतरोडी परिसरातील मोठ्या घरफोडीचा अखेर छडा लागला आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 1 मार्च रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा छडा लावला। या कारवाईत पोलिसांनी आशुतोष शंकर खारे या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आयुष शेंडे आणि सिद्धार्थ गोस्वामी यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून 16 ग्रॅम वजनाची 2 सोन्याची बिस्किटे, 1 DVR असा एकूण 2,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले। सध्या आरोपी पुढील तपासासाठी बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून इतर साथीदारांचा शोध पोलीस करीत आहेत। पोलीस ठाणे बेलतरोडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यावर समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 पथकाला एक माहिती मिळालेली होती। रेकॉर्डवरील आरोपी त्या गुन्ह्यात जी घरफोडी केली असावा, त्यावर काम करत असताना आम्हाला त्या रेकॉर्डवरील आरोपीला आम्ही पकडले आणि त्याच्याकडून गुन्ह्याची सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी त्याची पाहिजे असलेली इतर 2 साथीदार याच्या मदतीने सदर ठिकाणी घरफोडी केलेली होती आणि घरफोडी केल्यानंतरचं जे बिस्किट होतं सोन्याचं, ते त्यांनी एका कन्हान येथील एका ज्वेलर्सकडे विकलेलं होतं। त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपासकामी पोलीस ठाणे बेलतरोडीच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। आरोपीचे नाव आशुतोष उर्फ लक्की उर्फ नागकट्या शंकर रवारे म्हणून आहे। राहणार तो अमरनगर MIDC वनाडोंगरी या हद्दीतील राहणार आहे आणि साधारणतः 2.25 लाखाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये साऊंड सिस्टीम पण एक चोरीला गेलेली आहे। तो पाहिजे आरोपी अजून मिळायचा आहे, त्याच्याकडून तो आम्ही हस्तगत करण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे।